फायनान्शियल प्लॅनिंग हा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अतिशय उपयुक्त असणारा टॉपिक आहे. फायनान्शियल ॲडवायझर म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, याच्यामध्ये आपलं करिअर डेव्हलप करू शकतो. म्हणजे बघा, आउट ऑफ 40 इथे 8 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिक मधून येतातच. या चॅप्टर मध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी. ओके, आता मात्र हे टॅक्सेस एकाच गोष्टीच्या अंतर्गत घेतले जातात आणि तो म्हणजे काय असतो, जीएसटी. सो व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ जीएसटी? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, सीजीएसटीचा लॉंग फॉर्म, एसजीएसटीचा लॉंग फॉर्म, जीएसटीचा लॉंग फॉर्म किंवा जीएसटी कधी स्टार्ट झाला. हॅलो स्टुडंट, मी पल्लवी मिस एकलव्य बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. पहा, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक, जो 4th टॉपिक आहे आपला मॅथ्स 1चा, फायनान्शियल प्लॅनिंग, या टॉपिकला सुरुवात करतोय. बघा, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं आपण नॉलेज घेतोच आहे याचं, बरोबर आहे, जसं आपण मार्कांसाठी काम करतोच आहे, परीक्षेसाठी काम करतोच आहे, बरोबर आहे. प्रत्येक टॉपिकमध्ये आपण हा क्वेश्चन किती मार्काचा येईल, तो क्वेश्चन किती मार्काचा येईल, ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित डिस्कस करतोय. पण बघा, या टॉपिककडे तुम्ही अदर वेने पण थोडंसं बघू शकता, कारण फायनान्शियल प्लॅनिंग हा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अतिशय उपयुक्त असणारा जो टॉपिक आहे, तो अतिशय महत्त्वाचा हा चॅप्टर आहे, बरोबर. म्हणजेच काय तर फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं, बरोबर आहे. फायनान्शियल प्लॅनिंगची इम्पॉर्टंट काय आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंगच्या वे आपण गेल्या वर्षी 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेल्या होत्या, बरोबर. फायनान्शियल ॲडवायझर म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, याच्यामध्ये आपलं करिअर डेव्हलप करू शकतो. खरं तर याचा एरिया फार वास्ट आहे, पण बघा, महाराष्ट्र बोर्डने तुम्हाला 10वीच्याच ह्याच्यामध्ये 9वी आणि 10वीच्या सिलेबसमध्ये हा फायनान्शियल प्लॅनिंग इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे बेसिक ॲप्लिकेशन नॉलेज जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिकल नॉलेज जे काही इम्पॉर्टंट आहे, ते प्रॅक्टिकल नॉलेज यामधून आपल्याला 100% मिळणार आहे. बघा, 9thलाही फायनान्शियल प्लॅनिंग आपण बघितलेलं होतं. त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी, कशाला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणायचं ते बघितलेलं होतं, की आपल्या ज्या बेसिक नेसेसिटी आहेत त्या सगळ्या फुलफिल झाल्यानंतर जो काही राहिलेली अमाऊंट आहे, पैसा आहे, तो अतिशय काळजीपूर्वक, केअरफुली अँड कन्सिडरेबल केलेली जी काय म्हणतो आपण इन्व्हेस्टमेंट आहे, ती इन्व्हेस्टमेंट, आणि त्या इन्व्हेस्टमेंटला आपण म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग. येस, मग यावर्षी फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय काय शिकायचं आहे, तर आपण 1 by 1 स्टेप बाय स्टेप बघूयात. त्याआधी या चॅप्टरचा तर वेटेज पण बघितलं पाहिजे. सो बघा, फायनान्शियल प्लॅनिंग हा 8 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो. म्हणजे बघा, आउट ऑफ 40 इथे 8 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकमधून येतातच. म्हणजे तसा वेटेजचा टॉपिक आहे, हायली वेटेज नसेल तरी वेटेज याला आहे, आणि बऱ्यापैकी प्रश्न ह्या चॅप्टरमधून पडले जातात. येस, मग या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. या चॅप्टरमध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी. ओके, मग पार्ट ए मध्ये काय काय शिकायचं आहे, तर जीएसटी आपल्याला शिकायचं आहे. बघा, जीएसटी. ओके, जीएसटीचं इंट्रोडक्शन आपल्याला शिकायचं आहे. आता आपण फॅमिलियर झालोय, बरोबर, जीएसटीशी. आपल्याला ज्यावेळेला आपण डीमार्टमध्ये जातो किंवा कुठल्या मॉलमध्ये जातो किंवा कुठे शॉपिंग करायला जातो, त्यावेळेला असं छान लांबलचक आपल्याला काय मिळतं, बिल मिळतं. ओके, ज्याच्यामध्ये असे 4-2 आयटम असतात. त्यानंतर सीजीएसटी, एसजीएसटी, कॅल्क्युलेशन, याचं कॅल्क्युलेशन, खालचं कॅल्क्युलेशन, हे सगळं आता परिचयाचं झालंय, बरोबर आहे. पण मग बघा, हे परिचयाचं झालंय कोणासाठी, जे खरंच तिथं जातात. बरं, नुसत्याच वस्तू घेतल्या, आपण पॅरेंट्स बरोबर गेलो, नुसत्याच वस्तू घेतल्या पाहिजे त्या, आणि बाहेर गेलो, पॅरेंट्सने काय केलं, बिल केलं, आणि कधीच ते बिल तुम्ही बघितलं नसेल, तर मात्र ह्या गोष्टीपासून तुम्ही अननोन असाल. तर हे बाय इंटेन्शनली तुम्हाला 10वीच्या चॅप्टरमध्ये हा जीएसटी इन्क्लूड केलेला आहे, आणि ह्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जीएसटीचं टॅक्स इनव्हॉइस कसं तयार करतात, जीएसटीचं कॉम्प्युटेशन कसं काढतात, इन्कम टॅक्स ITC कसा काढतात, जीएसटी पेएबल कसा काढतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण पार्ट ए मध्ये पाहणार. अगदी डीपली इन डिटेलली सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. खरं तर आजचा जो टॉपिक आहे तो फर्स्ट आपला इंट्रोडक्टरीज टॉपिक आहे, असं म्हणूयात. 4.1च्या आधीचं बेसिक आपण पाहणार आहोत. येस, सो याच्यामध्ये बघा,
पार्ट ए आणि हा आहे तुमचा पार्ट बी. येस, पार्ट बी मध्ये काय झालं, आता इथे तुम्हाला जीएसटी शिकायचं आहे, त्याच्यानंतर पार्ट बी मध्ये तुम्हाला शेअर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी शिकायचे. ब्रोकरेज कशाला म्हणायचं, मग ब्रोकरेजवर जो चार्ज केलेला जीएसटी असतो तो कसा आहे, म्युच्युअल फंड आणि SIP. बघा ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचल्यात. म्युच्युअल फंडबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, काही गोष्टी तुम्ही माहिती करून घेतल्यात, काहींनी नुसतं नावच ऐकलंय, बरोबर आहे. तर त्याची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला बेसिक छोटी छोटी इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे, बरोबर, जे शेअर मार्केटमधली जी रिस्क आहे ती रिस्क थोडीशी मिनिमाइज करण्यासाठी किंवा थोडीशी कमी करण्यासाठी जो काही एक प्लॅन आहे तो काय आहे तुमचा SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला दिलेली आहे. येस, सो मग बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, पार्ट ए मध्ये हे जे 2 पॉईंट आहेत ना, त्या 2 पॉईंट आपण काय करूयात, डिस्कस करूयात. एक तर जीएसटीचे आपण इंट्रोडक्शन करून घेऊयात, बरोबर, आणि त्याच्यानंतर जीएसटीचं टॅक्स इनवॉइस कसं तयार करायचं, जीएसटीचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं, ह्या बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. एक लक्षात घ्या, हा टॉपिक पुढे नेत असताना मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगेल. एक तुमचा प्रॅक्टिकल जो नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज पण काय होईल, इम्प्रूव्ह होईल. येस, आणि त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे, जे एक्झाम्पल सॉल्व करायचे, त्याचं कन्व्हर्जन आपण फॉर्म्युलामध्ये पण तुम्हाला करून देणार आहोत. म्हणून हा टॉपिक तेवढा तुम्हाला अवघड वाटणार नाही. वेगळा टॉपिक आहे पण अवघड नाही आहे, लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह अप्रोचने आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. सो चला मग आपण आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करतोय. पहिल्या लेक्चरमधल्या त्यात जे हे 2 टॉपिक्स आहेत, जीएसटी त्याचं इंट्रोडक्शन आणि जीएसटी टॅक्स इनवॉइस कसं तयार करायचं, जीएसटी कम्प्यूट कसा करायचा, या बेसिक गोष्टी आपण काय करूयात, आज डिस्कस करूयात. येस, सो बघा, हा जो तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या भारतामध्ये जीएसटी येण्याच्या आधी भरपूर असे टॅक्स काय केले जायचे, वसूल केले जायचे. हे सगळं तुम्हाला ही ट्री डायग्राम दिसते. हे ट्री डायग्राम जी आहे, तर बघा या आधी कोणकोणते टॅक्स काय केले जायचे, वसूल केले जायचे, ह्या आधी तुम्हाला त्याची कल्पना असणं गरजेचं आहे. बघा, एक्झरसाइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड क्लासेस, या टाईपचे जे टॅक्सेस आहेत ते गेल्या वर्षी तुम्ही इन्कम टॅक्समध्ये बघितलेले. बघा ह्याच्यामध्ये एज्युकेशन सेसमध्ये आणि हायर एज्युकेशन सेस, बघा 9thला तुम्हाला टॅक्स ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स कॉम्प्युटेशनमध्ये 2 शेवटचे कॉलम होते की ज्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन सेस आणि हायर एज्युकेशन सेस काय केलेला होता, तो अभ्यासला होता. सो सेंट्रल सरचार्ज अँड सेस, ओके. त्याच्यानंतर वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स याला म्हणायचं, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्राय म्हणजे आता जे काही टोल वगैरे जे भरले जातात, बरोबर, ते सगळे जे टॅक्सेस, रस्ते किंवा टोल ह्याच्या रिलेटेड असणारे किंवा लाईट्स ह्याच्या रिलेटेड जे टॅक्सेस आहेत ते या ऑक्ट्रायमध्ये काय केले जातात, भरले जातात. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स आहे. बघा, तुम्ही पिक्चर बघायला जरी गेला सिनेमा थिएटरमध्ये, तिथे जो बिल, तिथे जे आपण तिकीट घेतो त्या तिकिटावर सुद्धा काय केला जायचा, एंटरटेनमेंट टॅक्स आकारला जातो. त्याच्यानंतर लक्झरी टॅक्स, बघा 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये आपण गेलो की त्याच्यामध्ये पण जीएसटी आपल्या मुख्य बिलामध्ये तो जीएसटी काय केला जातो, ॲड केला जातो, जे लक्झरी टॅक्स आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर CST, त्याच्यानंतर CVD, SAD, तुमच्या बुकमध्ये पेजवर फर्स्टच पेजवर हा सगळा एक ट्री डायग्राम आहे, ती ट्री डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे बघा असे डिफरंट टाईपचे सगळे टॅक्सेस आहेत. ओके, आता हे सगळे टॅक्सेस पहिल्यांदा वेगवेगळे घेतले जायचे, आता मात्र हे टॅक्सेस एकाच गोष्टीच्या अंतर्गत घेतले जातात आणि तो म्हणजे काय असतो, जीएसटी. ओके, मग बघा कशाला म्हणायचं जीएसटी, आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप बघूयात. ओके, म्हणजे एवढं तर लक्षात आलं, आधी जेवढे काही सगळे टॅक्सेस होते ते टॅक्सेस आता एकाच छताखाली काय केले जातात, घेतले जातात. आपण काय म्हणतो, वन नेशन वन टॅक्स. ओके, या अंतर्गत एकच टॅक्स सगळ्यांसाठी काय केला गेला, आकारला गेला. तो टॅक्स कोणता आहे, जीएसटी. याला काय म्हणायचं, जीएसटी. ओके, तुम्हाला जीएसटीचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. जीएसटी म्हणजे काय, जी स्टँड्स फॉर गुड्स. ओके, एस फॉर सर्व्हिस, गुड्स सर्व्हिस टॅक्स. ओके, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, याला आपण म्हणूयात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स.
इज नथिंग बट GST, म्हणजे ज्या पदार्थांवर आणि ज्या सेवांवर काय केला जातो, टॅक्स लावला जातो, त्याला काय म्हणतात, GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सो व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ GST? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा किंवा तुमच्या पुढे बुक आहे तर बुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना अंडरलाईन करून घ्या. GSTचं लॉंग फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, MCQला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हा कधी झाला आहे स्टार्टेड फ्रॉम 1 जुलै 2017. बघा, 1 जुलै 1 जुलै 2017 पासून हा जो GST आहे तो GST काय केला गेला? चार्ज केला गेला. ओके, सो GST इज नथिंग बट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड इट इज स्टार्टेड फ्रॉम 1 जुलै 2017. 2 MCQ विचारण्याची इथं शक्यता आहे. GSTचा लॉंग फॉर्म आणि तो कधी सुरू झाला, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अंडरलाईन करून घ्या. येस, मग GST जो आहे तो GST काय काय कसा गोळा केला जातो, त्याची चेन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत, पाहणारच आहोत. GST जो आहे तो GST कोण चार्ज करतो, GST कोण भरतो, GSTची चेन काय आहे, ही सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप समजावून घेणारच आहोत. येस, पण हा GST आहे जो कलेक्ट केलेला GST, त्याचा उपयोग काय? येस, किंवा का GST, का हा टॅक्स जे आहेत तर ते कलेक्ट केले जातात, तर हे सगळे जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस काय केले जातात, आपल्या राज्याच्या आणि काय म्हणतो आपण स्टेट आणि सेंटर, ओके, याच्या डेव्हलपमेंट, रिसर्च आणि डेव्हलपमेंट किंवा ज्या काही फॅसिलिटीज दिल्या जातात, ज्या काही सुविधा दिल्या जातात, बरोबर आहे, त्या फॅसिलिटीज, त्या सुविधा, त्या सगळ्या व्यवस्थित होण्यासाठी किंवा सगळ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचवण्यासाठी, त्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी हा जो काही पैसा आहे तो काय केला जातो, यूज केला जातो. ओके, किंवा मग आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी आता बघा, आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पण भारत अग्रेसर झाला आहे, बरोबर आहे. मग बघा, ह्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी जो लागणारा जो काही पैसा आहे, जो फंड आहे, तो फंड कुठून क्रिएट होणार, तर ऑफकोर्स टॅक्समधून काय होणार, तो तयार होणार. येस, आणि तो टॅक्समधून तयार झालेला, टॅक्स कडून आलेला जो फंड आहे तो फंड काय केला जातो, अशा प्रकारे चांगल्या कामांसाठी आणि आपण काय म्हणतो प्रगतीच्या कामासाठी काय केला जातो, युटिलाइज केला जातो. येस, मग बघा, हा जो टॅक्स आहे तो प्रत्येक राज्यांतर्गत काय केला जातो, वसूल केला जातो. ओके, मग जो राज्यांमध्ये जो टॅक्स हा जो GST आहे तो GST काय केला जातो, ॲज अ CGST आणि ॲज अ SGST काय केला जातो, दिला जातो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी घेते, 100 रुपीज GST काय केला, वसूल केला, किंवा GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय झाला, जमा झाला, तर याच्यापैकी 50% और 50 रुपीज कुठे जातात, CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातात. ओके, आणि SGST 50 रुपीज कुठे राहतात, स्टेटच्या डेव्हलपमेंटसाठी हा फंड काय होतो, 50 रुपीज इथे राहतात. आपण पर्सेंटमध्ये घेतलो तर बघा, 100% जर GST आहे तर त्यातला पहिला 50% GST ॲज अ CGST म्हणून दिला जातो केंद्राला. ओके, आणि ॲज SGST म्हणजे तो कुठे दिला जातो, राज्याच्या विकास कामांना किंवा डेव्हलपमेंटसाठी तो काय केला जातो, युटिलाइज केला जातो. इथे आपला महत्त्वाची गोष्ट काय आहे लक्ष जाणून घेण्याची, तर CGST इज नथिंग बट सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, काय म्हणायचं त्याला, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, आपण केंद्राकडे असणारा जो फंड आहे, म्हणजे वस्तू आणि सेवा यांवर चार्ज केलेला जो टॅक्स आहे त्याला आपण काय म्हणतो, CGST, किंवा जो GST आहे जो सेंटरकडे जातो त्याला काय म्हणतो आपण, CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. SGSTचा लॉंग फॉर्म काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर. तुम्हाला युटिलायझेशन पण लक्षात आलं, जर GST जो गोळा झालाय, बरोबर, राज्यांतर्गत, त्यामधला जो 50% GST आहे तो कुठे जातो, सेंटरकडे, आणि 50% जो GST आहे तो कुठे जातो, स्टेटकडे. येस, म्हणजे इथे बघा, आपण इन्फॉर्मेशन तर घेतलीच, SGST म्हणजे काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि CGST म्हणजेच काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पण याचं फॉर्म्युलामध्ये पण आपण काय करू शकतो, कन्व्हर्जन करू शकतो. मी सांगितलं, इन्फॉर्मेशन पण सांगेल आणि फॉर्म्युलामध्ये पण कन्व्हर्जन आपण करू शकतो. म्हणजे तुमचा GST जो आहे ना, तो GST कसा फॉर्म होतो, CGST
प्लस SGST. ओके, या दोन्हीची ॲडिशन करून आपण GST काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच समजा हा 100% काय आला GST, तर याच्यामध्ये 50% काय असतो CGST आणि 50% काय असणार आहे SGST. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST. बरोबर, ह्या दोन्ही अमाऊंट काय असतात तुमच्या इक्वल असतात. आणि मग जर समजा ओनली आपल्याला काय काढायचं आहे बघा, हा एक फॉर्म्युला तयार झाला, हा दुसरं रिलेशन तयार झालं, तिसरं रिलेशन समजा CGST किंवा SGST तुम्हाला काढायचा असेल तर इथे आपण काय करू शकतो, GST अपॉन 2. GSTला काय केलं 2ने भागलं की काय येणार आहे तुमचा CGST आणि SGST. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला ह्याची चांगल्या प्रकारे मदत मिळेल. ओके, ह्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कशासाठी एक MCQ साठी सुद्धा काय होऊ शकतात, उपयुक्त ठरू शकतात. जसं CGSTचा लॉंग फॉर्म, SGSTचा लॉंग फॉर्म, GSTचा लॉंग फॉर्म किंवा GST कधी स्टार्ट झाला. येस, आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आजचं लेक्चर प्युअरली इन्फॉर्मेटिव्ह होतं. सगळी इन्फॉर्मेशन घेत राहा. जे काही तुमच्या बुकमध्ये पहिली 2-3 पेजेस दिलेले ती पेजेस काय करा, व्यवस्थित वाचा. बरोबर, सगळ्या काही मी लॉंग फॉर्म तुम्हाला सांगितले ते सगळे एका नोटबुकमध्ये तुम्ही काय करा, लिहून ठेवा. याचा आपल्याला एक्झामला पण उपयोग होणार आहे. येस, तर चला मग आज आपण थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये आणि उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात नव्याने प्रॅक्टिस सेट 4.1 घेऊन. ओके, ह्या सगळ्या नोटवर आज आपण इथे थांबूयात आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.